नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण 229 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती असणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. तुम्ही संपूर्ण भारतातून कुठूनही असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे तुम्हाला. कमीत कमी 40,000पासून सुरुवात असणार आहे सॅलरीची. ते 1,40,000पर्यंत ही सॅलरी भेटणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकणार आहात. 20 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. आता इथे कोणत्या पदासाठी ही भरती असणार आहे, त्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, कोण कोण अर्ज करू शकणार आहे, ही सविस्तर माहिती या व्हिडिओ थ्रू आपण पाहून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स व नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला, त्याची जी सविस्तर माहिती आहे जॉबबद्दल ते पाहून घेऊया. आपल्याकडे PDF आहे, ते पण 5 मिनिटात सो इथे PDF आहे, 8 पानी PDF आहे, 2 मिनिटात समजून घेऊया. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स 20/11/2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. भरती निघालेली आहे. आपण पाहू शकता इथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, a Navratna and India's premier professional electronics company, requires the following engineers for its Bangalore and only complex and other project sites on fixed tenure basis for a period of 5 years. एक्सटेंडेबल अप टू 7 इयर्स. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहेत. कमीत कमी 5 वर्ष आणि 2 वर्ष एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं. फिक्स्ड इथे सांगितलेलं आहे. आता डिटेल्स ऑफ पोस्ट, मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि प्लेस ऑफ पोस्टिंग सांगितलेलं आहे, ज्यामध्ये इथे पोस्ट कोड दिलेला आहे, फिक्स्ड टेन्युअर इंजिनियर दिलेला आहे, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि इथे वेगवेगळ्या पदानुसार म्हणजे नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रॉनिक्सला 48, मेकॅनिकलला 52, कॉम्प्युटर सायन्सला 75, इलेक्ट्रिकलला 2, इलेक्ट्रॉनिक्सला 3 असे वेगवेगळ्या इथे कोडनुसार इथे भरती असणार आहे. बेस ऑफ पोस्टिंग सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे बँगलोर कॉम्प्लेक्स आहे, अंबाला, जोधपूर एंड भटिंडा दिलेला आहे, मुंबई अँड वायझॅग दिलेला आहे, दिल्ली, इंदोर, गाझियाबाद असं सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामधून मुंबई ही जॉब लोकेशन असणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कॅन्डिडेट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया. एज क्रायटेरिया 28 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात व एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. OBCला 3 वर्ष, SC STला 5 वर्ष, PWBDला 10 वर्ष आणि इथे सर्व माहिती दिलेली आहे. सर्टिफिकेट इश्यूड बाय बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन फॉर पासिंग मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी मेन्शन द डेट ऑफ बर्थ शेल बी ओनली ॲक्सेप्टेबल. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट कोणतं ॲक्सेप्ट होईल एज क्रायटेरियासाठी, तर तुमचं जे SSCसाठी जे मार्कलिस्ट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तेच फक्त ॲक्सेप्ट होईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन BE BTech BSc इंजिनिअरिंग 4 इयर्स कोर्स फ्रॉम एम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट. तुमचं BE किंवा BTech किंवा BSc इंजिनिअरिंग झालेलं आहे, 4 वर्षाचा कोर्स इलेक्ट्रॉनिक्समधून किंवा मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून जर तुम्ही कंप्लीट केलं असेल डिग्री, तर नक्कीच तुम्ही ते अर्ज करू शकणार आहात. सब्जेक्ट्स इथे मेन्शन केलेले आहेत आणि डिसिप्लिन मेन्शन केलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, कम्प्युटर सायन्स आहे आणि इलेक्ट्रिकल, म्हणजे या ब्रांचेसमधून तुम्ही झालेला आहे अर्ज करू शकता. त्यानंतर इथे प्लेस ऑफ पोस्टिंग सांगितलेलं आहे, त्यानुसार कोडसुद्धा सांगितलेला आहे. मेथड ऑफ सिलेक्शन, द कॅन्डिडेट मीटिंग द क्वालिफाईंग क्रायटेरिया अँड हुज ऑनलाईन ॲप्लिकेशन हॅव बीन ॲक्सेप्टेड कॅन बी प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड फॉर द कम्प्युटर बेस्ड टेस्ट. पहिली तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे बँगलोर लोकेशनला, आणि बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन कम्प्युटर बेस्ड टेस्ट कॅन्डिडेट्स विल बी प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे. इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झाल्यानंतरच पुढे तुम्हाला प्रोसेस सगळ्या होऊन जाणार आहेत. इथे तुम्हाला ईमेल ID, candidates are required to print the call letter and comply with the instruction indicated therein. Please note the call letters will not be sent through email or through conventional mail. हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 85 मार्क्सचा होणार आहे, ज्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड, टेक्निकल ॲप्टिट्यूड हे सिलेबस असणार आहे. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी जनरल OBC EWSला 35%, SC ST PWBDला 30% असणार आहे. त्यानंतर पे अँड अलाउन्सेस दिलेला आहे बघा, कमीत कमी 40%, इथे पे स्केल दिलेला आहे पहा, तुम्ही सॅलरी पाहू शकता. कमीत कमी 40,000 ते 1,40,000 पर्यंत अप्रॉक्सिमेटली CTC ऑफ ₹12 lakhs to 12.5 lakhs तुम्हाला भेटणार आहे.
In addition, basic pay, other allowances like dearness allowance, house rent allowance, convenience allowance, prerequisites at the rate of 35% on annual basic pay हे सुद्धा तुम्हाला सर्व भेटणार आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे, BSc इंजिनिअरिंग झालेलं आहे, BE झालेलं आहे, BTech झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर आणि ज्या फील्डमधून मेन्शन केलेलं त्यामधून झालं असेल तर नक्कीच अर्ज करायचा आहे, कारण नोकरीची खूप चांगली संधी आहे व सॅलरी सुद्धा खूप चांगली तुम्हाला भेटणार आहे. ॲप्लिकेशन फी तुम्ही पाहू शकता इथे. Candidates belonging to general OBC NCL EWS category are required to pay an application fee 400 plus 18% GST म्हणजे 472 असणार आहे. आणि SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्सला कोणतीही फी तुम्हाला पे करावं लागणार नाही. ॲप्लिकेशन फी वन्स पे विल नॉट बी रिफंडेड हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे मेकिंग पेमेंटसाठी रूल्स दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी लिंक दिलेलं आहे ते तुम्हाला फिल करावं लागणार आहे. सर्व माहिती व पाठवून द्यायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण खूप चांगली संधी तुमच्यासाठी आलेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत ही भरती असणार आहे. 229 पदांसाठी भरती आहे. संपूर्ण भारतातून तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आपण पाहिली की जसं की BE BTech किंवा BSc झालेला पाहिजे आहे. वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ते 10 डिसेंबर 2024 असणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा व व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा, कारण तिथे डिरेक्टली योजना व जॉबचे जे लिंक्स आहेत शेअर केले जातात तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जाईल. थँक्यू.